नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बी-एड रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी आवश्यक असणारं कन्व्हर्जन सर्टिफिकेट कुठून डाउनलोड करायचं, त्यामध्ये नेमकी माहिती कोणती भरायची आणि पीजीसाठी कोणतं कन्व्हर्जन सर्टिफिकेट लागणार आहे, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कन्व्हर्जन सर्टिफिकेट मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, यासाठी जाऊया आपण बी-एडच्या वेबसाईटवर. आणि मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दिसून येईल BEdCAP24.MACET.org ही बी-एडची वेबसाईट आहे आणि या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. आता रजिस्ट्रेशन करत असताना सीईटी सेलने सांगितलं आहे की कन्व्हर्जन सर्टिफिकेट जोडा, परंतु या ठिकाणी नोटिफिकेशन मध्ये आपल्याला कुठेच कन्व्हर्जन सर्टिफिकेटचा प्रोफार्मा दिसत नाही. तर तो नेमका कुठे उपलब्ध होणार आहे, तर ते पण आपण बघणार आहोत आणि तो डाउनलोड कसा करायचा आणि त्याच्यात माहिती कशी भरायची तर ते बघूया आपण. या ठिकाणी तो अवेलेबल नाही. तर अगोदर बघूया मित्रांनो आपण की कन्व्हर्जन सर्टिफिकेट मध्ये माहिती कशी भरायची. तर यासाठी आपण कन्व्हर्जन सर्टिफिकेट ओपन करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी कन्व्हर्जन सर्टिफिकेटचे 4 प्रोफार्मे देण्यात आलेले आहे. तर त्यापैकी आपल्याला नेमकं कोणतं भरायचं आहे तर हे समजून घेणं गरजेचं आहे. अन्यथा जर चुकीचं आपण भरलं आणि अटॅच किंवा अपलोड जर केलं तर होऊ शकतं आपण या पहिल्या फेरीमधून बाद होऊ शकतो. तर यासाठी हे समजून घ्या. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी हे जे पहिलं कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे, इन केस ऑफ सेमिस्टर पॅटर्न कॅन्डिडेट, जर जर ग्रॅज्युएशनला आपला सेमिस्टर पॅटर्न असेल तर आपल्याला हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट भरायचं आहे. तर या ठिकाणी नेमकं काय भरायचं आहे ते बघूया आपण. या ठिकाणी नेम ऑफ डिग्री एक्झामिनेशन पास, त्यानंतर इयर ऑफ पासिंग, नेम ऑफ पासिंग युनिव्हर्सिटी, कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये पास झालेले आहेत, नेम ऑफ कॅन्डिडेट, कॅन्डिडेटचं नाव, नेम ऑफ कॉलेज, कॉलेजचं नाव. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी खाली जर आलं आपण तर या ठिकाणी सेमिस्टर आहे, त्यानंतर ऑब्टेन मार्क म्हणजे मिळालेले मार्क आणि जे सेमिस्टर होतं तर ते किती मार्क्ससाठी होतं म्हणजे आउट ऑफ मार्क्स. तर या ठिकाणी पहिलं सेमिस्टरमध्ये आपल्याला किती मार्क्स मिळाले ते या ठिकाणी लिहायचं आहे आणि तो सेमिस्टर किती मार्क्ससाठी होता हे लिहायचं आहे. त्यानंतर प्रत्येक सेमिस्टरचं हे पूर्ण भरून टाका. ते भरल्यानंतर या ठिकाणी हे जे ऑब्टेन मार्क्स आहे तर याचं टोटल या ठिकाणी लिहा आणि त्यानंतर किती मार्क पैकी होतं ते, तर हे टोटल आउट ऑफ मार्क्स या ठिकाणी टाईप करायचे. ते झाल्यानंतर मित्रांनो आपण खाली येऊया. आता मित्रांनो, या ठिकाणी काय करायचं आपल्याला, हे जे टोटल मार्क्स आहे या ठिकाणी आलेले तर हे या ठिकाणी लिहायचे आहे. त्यानंतर जे आउट ऑफ मार्क्स आहे तर ते या ठिकाणी लिहायचे आहे. म्हणजे हे मिळालेले मार्क्स भागीला आउट ऑफ मार्क्स, म्हणजे आपलं या ठिकाणी पर्सेंटेज निघून जाईल आणि ते पर्सेंटेज या ठिकाणी लिहून काढायचं आहे आपल्याला. त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो आपलं नाव लिहायचंय. नाव लिहिल्यानंतर खाली बघूया आपण, या ठिकाणी परत आपल्याला आपलं नाव लिहायचं आहे आणि इथे सिग्नेचर करायची आहे. तर आता हा जो प्रोफार्मा आहे पहिला, तर तो ज्या कॅन्डिडेटचं ग्रॅज्युएशनला सेमिस्टर पॅटर्न होतं तर त्यांच्यासाठीचा हा प्रोफार्मा आहे आणि हा प्रोफार्मा यूजी साठी आहे, म्हणजे ग्रॅज्युएशनसाठी आहे. त्यानंतर दुसरा प्रोफार्मा बघूया आपण. आता मित्रांनो, ज्या कॅन्डिडेटचं ग्रॅज्युएशन हे इयरली ग्रॅज्युएशन होतं, म्हणजे फर्स्ट इयरला एकच एक्झाम होती, सेकंड इयरला एकच एक्झाम होती आणि थर्ड इयरला एकच एक्झाम होती, म्हणजे इयरली पॅटर्न ज्या कॅन्डिडेटचा होता त्यांच्यासाठीचं हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे.
तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, इथं नेम परत या ठिकाणी नेम ऑफ डिग्री, कोणती डिग्री आहे, BA, BSc, BCom जे आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर इयर ऑफ पासिंग, युनिव्हर्सिटीचं नाव, कॅन्डिडेटचं नाव आणि कॉलेजचं नाव. हे लिहिल्यानंतर आपल्याला खाली जायचंय. परत या ठिकाणी फर्स्ट इयरला किती मार्क्स मिळालेले होते तुम्हाला, म्हणजे ज्याला ऑप्टेन मार्क्स म्हणतो, आणि फर्स्ट इयर किती मार्क्ससाठी होतं तर इथं लिहायचं आहे आपल्याला. त्याचबरोबर सेकंड इयरचे मार्क्स लिहायचे आपल्याला मिळालेले, आउट ऑफ किती होते ते, आणि थर्ड इयरचे पण असंच लिहायचं आहे आणि याची बेरीज करायची आहे आणि ती बेरीज या ठिकाणी टोटलमध्ये लिहायची आहे आणि याची सुद्धा बेरीज करून आउट ऑफ मार्क्स इथं टोटल लिहायचं आहे. हे झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जे मार्क्स ऑब्टेन मिळालेले आहेत ते मार्क्स लिहायचे आणि या ठिकाणी ऑब्लिक आहे म्हणजे डिवायडेड बाय हे आउट ऑफ मार्क्स हे इथे लिहायचे आणि त्याचं पर्सेंटेज काढायचे आणि ते या ठिकाणी लिहून टाकायचे. ते लिहिल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचं स्वतःचं नाव लिहा या ठिकाणी. ते नाव लिहिल्यानंतर खाली जायचं आपल्याला. या ठिकाणी कॅन्डिडेटचं नाव लिहायचं आहे आणि कॅन्डिडेटची सिग्नेचर करायची. तर 1 इयर पॅटर्न असलेल्या कॅन्डिडेटनी हा प्रोफार्मा भरायचा आहे ग्रॅज्युएशनच्या मार्क्ससाठी. त्यानंतर आता पीजी साठी बघूया आपण. पीजी साठी सुद्धा तसंच आहे की जे पीजीला आपलं जर सेमिस्टर पॅटर्न असेल तर त्यांच्यासाठी हा प्रोफार्मा आहे. तर सेम ही इन्फॉर्मेशन भरायची आहे. ती भरल्यानंतर हे जे 4 सेमिस्टर आहे तर यामध्ये तुम्हाला किती किती मार्क्स मिळाले होते ते ऑब्टेन मार्क्स टाकायचे आहे आणि आउट ऑफ मार्क्स टाकायचे. प्रत्येक सेमिस्टरचं वेगवेगळं टाकायचं आहे. त्यानंतर याची सगळ्याची बेरीज करायची, याची सुद्धा बेरीज करायची आहे आणि खाली यायचंय अगोदर सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी ऑब्टेन मार्क भागीला आउट ऑफ मार्क्स आणि त्यानंतर पर्सेंटेज काढायचे आणि पुढची माहिती माग अगोदर प्रमाणेच भरायची आहे. तर हे झालं सेमिस्टर. ज्यांचं पीजीला सेमिस्टर होतं त्यांच्यासाठीचा हा प्रोफार्मा आहे आणि हा खाली बघूया. ज्या कॅन्डिडेटचं एमएला इयरली पॅटर्न होता तर त्यांच्यासाठीचा हा प्रोफार्मा आहे. तर बघा या ठिकाणी आता हे भरत असताना अगोदर प्रमाणे डिग्री कोणती होती एमएची ते भरायचं आहे आपल्याला. एमए होती, एमएससी होती काय, एमकॉम. त्यानंतर इयर ऑफ पासिंग, युनिव्हर्सिटी, कॅन्डिडेट नेम आणि कॉलेज. त्यानंतर फर्स्ट इयरला किती मार्क्स मिळाले ते भरायचे आहे आपण. त्यानंतर आउट ऑफ मार्क्स किती मार्क्ससाठी होतं फर्स्ट इयर. त्यानंतर सेकंड इयरचं तसेच मार्क्स टाकायचे आहेत, त्याची बेरीज करायची या ठिकाणी आणि आउट ऑफ मार्क्सची पण बेरीज करायची आहे आणि त्यानंतर परत खाली यायचं आहे आणि या ठिकाणी जे ऑब्टेन मार्क्स आहे ते टाईप लिहून काढा. त्यानंतर आउट ऑफ मार्क जे आहे ते या ठिकाणी लिहून काढा. म्हणजे जे मिळालेले मार्क भागीला आउट ऑफ मार्क म्हणजे तुमच्या या ठिकाणी पर्सेंटेज येऊन जाईल. ते इथे लिहायचं आहे आपल्याला पर्सेंटेज. त्यानंतर या ठिकाणी नाव टाईप करा आणि खाली या ठिकाणी नाव आणि सिग्नेचर लिहून काढा. तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं सेमिस्टर पॅटर्न होतं का इयरली पॅटर्न होतं तर त्यानुसार आपल्याला तो प्रोफार्मा भरायचा आहे आणि जर आपल्याकडे जर सेमिस्टर पॅटर्न असेल तर अगोदर कन्व्हर्जन सर्टिफिकेट जोडायचं आहे हे सगळं भरून. त्यानंतर सगळ्या सेमिस्टरच्या मार्कशीट याला जोडायचे आहे म्हणजे झेरॉक्स कॉपी आणि त्या मार्कशीटमध्ये जर फेल्युअर पण झालेले असेल एखाद्या सेमिस्टरला तर ते फेल्युअरची सुद्धा मार्कशीट याच्यासोबत जोडा झेरॉक्स कॉपी आणि हे पूर्ण अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर पीजी साठी ज्या विषयात तुम्ही पीजी असाल तर त्या सगळ्या पीजीच्या ज्या काही मार्कशीट आहे सेमिस्टर वाईज तर त्या मार्कशीट कन्व्हर्जन सर्टिफिकेटला पूर्ण जोडायचे आहे झेरॉक्स कॉपीज आणि त्यानंतर ते अपलोड करायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला कन्व्हर्जन सर्टिफिकेट मधील माहिती भरता येईल. आणि आता बघूया मित्रांनो की हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट आपल्याला कुठे मिळेल. तर मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे कन्व्हर्जन सर्टिफिकेट डाउनलोड.
तर त्या लिंकला क्लिक करा आणि तिथून ते सर्टिफिकेट आपल्याला डाउनलोड करता येईल. ते डाउनलोड करून घ्या आणि व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे पूर्ण माहिती त्यामध्ये भरा आणि त्या कन्व्हर्जन सर्टिफिकेट सोबत मार्कशीट जोडून ते रजिस्ट्रेशन करताना अपलोड करायचं आहे. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयोगी ठरणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.